भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महोदया, महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल महामहिम राधाकृष्णनजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब, मंत्रिमंडळातील आमची लाडकी बहीण व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, खासदार महोदय, आमदार महोदय, सर्व माध्यमाचे प्रतिनिधी, समोर उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आज आपल्या उदगीर नगरीत आल्या आहेत. आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. समोर बसलेल्या हजारो नारी शक्तीचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. एका कवीच्या शब्दात सांगायचं झाल्यास, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है. इतिहास बदलण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या नारी शक्तीचं प्रतीक असणाऱ्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या रूपानं उदगीर या आपल्या भूमीत राष्ट्रपतींचं झालेलं आगमन हे उदगीरच्या इतिहासातील सुवर्ण पान आहे. महामहिम राष्ट्रपतीजी उदयगिरी बाबा और ख्वाजा सैयद सदरुद्दीन बादशाह की इस पावन बस्ती में आपका आना इतिहास में स्वर्ण का पन्ना है. या कार्यक्रमास उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा कामाचा धडाका महाराष्ट्राने पाहिला आहे. 18 तास काम करणारे मुख्यमंत्री सतत जनसेवेसाठी कार्यरत असतात. महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे, कार्यक्षम व तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा अभ्यासू व कर्तबगार नेतृत्वाने कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण उभे केले आहे. विकासाचा वादा असणारे आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला येणार होते. त्यांची तब्येत थोडीशी खराब झाल्यामुळं त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत, पण त्या कार्यक्रमाला त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून राष्ट्रपती महोदयांचं, राज्यपाल महोदयांचं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज विश्व शांती बौद्ध विहाराचं लोकार्पण झालं आहे. विश्व शांती बुद्ध विहार आम्हाला शांती, प्रेम आणि करुणाचा संदेश देणार आहे. अतिदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित हो, हा भगवान गौतम बुद्धाने दिलेला संदेश संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे साऱ्या विश्वाने मान्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर जगाला शांतीचा संदेश देणारे तथागतांचं स्मारक केवळ उदगीरकरांसाठीच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक प्रेरणा देणार आहे. सत्य, अहिंसा हा भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर आपल्याला चालावं लागणार आहे. उदयगिरी बाबा व ख्वाजा सैयद सदरुद्दीन बादशाह यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गौरवशाली परंपरा आहे. प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभावाचा आदर्श घालून दिला आहे. ख्वाजा सैयद सदरुद्दीन बादशाह दर्गा असेल की अन्य धार्मिक स्थळे, यातून दिला जाणारा एकात्मताचा संदेश हा येथील जनमानसाच्या ऐक्यासाठी बळ देणार आहे. माझ्या मायमावल्यांना आणि बंधूला मी सांगू इच्छितो की महायुती सरकारने सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल की महिला सक्षमीकरणाच्या अन्य योजना, या सर्व योजना आमच्या माता भगिनीच्या आयुष्यात परिवर्तन घडवलेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक असणाऱ्या या शासनाने माता भगिनीच्या जीवनात नवा प्रकाश त्या ठिकाणी आणलेला आहे. मित्रांनो, आज माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत. हे दोन्ही आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब, हे तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं
आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली आणि मागच्या 5 वर्षात उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी या ठिकाणी केला. विकासाचा बॅकलॉग अनेक वर्षाचा भरून काढला आहे. भविष्यातील विकासाचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 80,000 भगिनींना रक्षाबंधनाची भेट शासनाच्या वतीने देण्यात आली. या भगिनीच्या आर्थिक उन्नतीबरोबर त्यांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मला मंत्रिपदाची संधी उपलब्ध करून देणारे आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्यामुळेच मतदारसंघात हा विकास करता आला. उदगीरचा विकास आता जिल्ह्याच्या धर्तीवर झाला असून जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेत उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी या सर्व नेतेकडे त्या ठिकाणी मी करतोय. तुम्हा सर्वांना माहिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्यात, पण हे आमचं शहर लातूर शहराच्या नंतर मोठं शहर आहे आणि म्हणून इथं कर्नाटक तेलंगणाच्या बॉर्डरवरचं हे शहर आहे आणि म्हणून इथं एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि एका मोठ्या उद्योगाची उभारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी या ठिकाणी जनतेची मागणी आहे. मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत, दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे मंजुरी देतील अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मित्रांनो, मी पाहतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. मुख्यमंत्री रात्री 3-3 वाजेपर्यंत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलताना विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेता जर कोण असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत. आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून एक नवा महाराष्ट्र उभा करण्याचं काम या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून परत एकदा या उदगीर शहरामध्ये राष्ट्रपती महोदया, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने केलं जाईल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीयुत एकनाथ शिंदे सर, माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री श्री संजय बनसोडे जी यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रपती महोदयांचं स्वागत करावं. जिजाऊंचा पुतळा उदगीर किल्ल्याचे छायाचित्र असलेली फ्रेम जिजाऊंचा पुतळा उदगीर किल्ल्याचे छायाचित्र असलेली फ्रेम श्रद्धा मजगे यांनी काढलेलं राष्ट्रपती महोदयांचं एक चित्रही या ठिकाणी दिलं जाते. महोदयांना उदगीर किल्ल्याचे छायाचित्र असलेली फ्रेम आपला भुईकोट किल्ला आणि महाराष्ट्राची अस्सल ओळख असलेली पैठणी. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक छोटीशी एवी 20 सेकंदांची आता आपण बघूया. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण एक छोटीशी एवी आता बघितली. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थींना त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ देणारी सन्मानपत्रे आता माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रदान केली जातील.
माननीय राष्ट्रपति महोदया के कर कमलों द्वारा अब हम लाभार्थियों का सम्मान करेंगे इन महिलाओं को योजना के मंजूरी पत्र देकर। मैं आदरणीय राष्ट्रपति महोदया को नम्र निवेदन करती हूं कि आप लाभार्थी महिलाओं को मंजूरी पत्र देकर सम्मानित करें। मैं मंच पर सर्वप्रथम आमंत्रित करती हूं श्रीमती शिल्पा संतोष राठौड़। श्रीमती शिल्पा संतोष राठौड़ श्रीमती शिल्पा संतोष राठौड़, श्रीमती पंचफुला उर्फ प्रियंका परमेश्वर जगताप, श्रीमती स्वाती योगेश कासले, श्रीमती कल्पना विलास सोनकांबळे आणि श्रीमती प्रियंका शाहूराज भोसले या पाचही महिलांना एकत्रित आमंत्रित करते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांचा यथोचित या ठिकाणी धनादेश देऊन गौरव केला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना श्रीमती शिल्पा संतोष राठौड़, श्रीमती पंचफुला उर्फ प्रियंका परमेश्वर जगताप या सगळ्या भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे। आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून त्या या ठिकाणी समोर उपस्थित आहेत, लाभार्थींच्या प्रतिनिधी म्हणून आहेत। महिला व बाल कल्याण विभाग या विभागाच्या वतीनं हे देण्यात येत आहे। आपण सगळे टाळ्या वाजवून या भगिनींचं कौतुक करूया। राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे। यानंतर मंचावर आमंत्रित करते अंजली ईश्वर सिंग गायकवाड। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ तिला झालेला आहे। अंजली ईश्वर सिंग गायकवाड। यानंतर आमंत्रित करते ऋतुजा विष्णुकांत पुंडे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। यानंतर ऋतुजा विष्णुकांत पुंडे, यानंतर सुरेखा बालाजी सुतार। यानंतर सुरेखा बालाजी सुतार, लाभार्थी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूर। यानंतर आमंत्रित करते श्रीमती नागमणी शिवाजी मलकापुरे, लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना